कोलगाव मार्गाची तातडीने दुरुस्ती करा, अन्यथा कोळसा वाहतूक रोखण्याचा इशारा. माजी जिल्हा परिषद सदस्य विजय पिदुरकर यांचे प्रशासनाला निवेदन. ताज्या आणि महत्त्वाच्या बातम्यांसह स्वागत आहे सिटी न्यूज वणीमध्ये. यवतमाळ जिल्ह्याच्या वणी तालुक्यातील कोलगाव चेकपोस्ट ते कोलगाव प्रमुख जिल्हा मार्गाची तातडीने दुरुस्ती करण्यात यावी, अन्यथा वेकुलीच्या मुंगुली कोलगाव येथील कोळसा वाहतूक रोखण्यात येईल, असा इशारा माजी जिल्हा परिषद सदस्य विजय पिदुरकर यांनी प्रशासनाला दिला आहे. या संदर्भात उपविभागीय अधिकारी, सार्वजनिक बांधकाम विभाग व वेकुली प्रशासनाला निवेदन देण्यात आले आहे. रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडल्याने नागरिक, शेतकरी, शेतमजूर, कामगार आणि विद्यार्थ्यांना जीव धोक्यात घालून प्रवास करावा लागत असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे. तसेच कोळसा वाहतूक करणाऱ्या वाहनांमुळे धूळ व अपघातांचे प्रमाण वाढल्याचीही तक्रार करण्यात आली आहे. 30 जून पासून शाळा सुरू होणार असल्याने विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने तातडीने रस्त्याची दुरुस्ती करावी, अन्यथा जनहितासाठी कोळसा वाहतूक रोखण्याचा मार्ग स्वीकारावा लागेल, असा इशाराही निवेदनातून देण्यात आला आहे. दिनांक 15/6/2026 रोजी माननीय माजी जिल्हा परिषद सदस्य विजयभाऊ पिदुरकर यांच्या नेतृत्वाखाली तहसील कार्यालय वणी येथे आज वेकोली रोड संबंधात आम्ही एक निवेदन दिलेले आहे. कोलगाव चेकपोस्ट ते कोलगाव या रस्त्याचे 2 किलोमीटर एवढं अंतर आहे. त्याची नादुरुस्ती व घुसकडे जाणाऱ्या मार्गावरती लोकांना चिखल तुडवत जाणे व बाजारपेठेत जाणे व शेतमाल भाव मजूर व शालेय विद्यार्थी यांना या गोष्टीचा त्रास सहन करावा लागत आहे. म्हणून या संबंधित आम्ही आज रोजी तहसील कार्यालयामध्ये निवेदन दिलेले आहे. आम्ही विजय पिदुरकर यांच्या अध्यक्षतेखाली माननीय तहसीलदार वणी तहसीलदार साहेब यांना कोलगाव चेकपोस्ट ते कोलगाव फाट्यापर्यंतचा जो उर्वरित 2 किलोमीटरचा खड्ड्यांनी भरलेला जो रस्ता आहे, म्हणजे त्याच्यात रस्ता कमी आणि खड्डे जास्त अशी परिस्थिती झाली आहे. 20 एप्रिल रोजी कलेक्टर साहेबांच्या अध्यक्षतेखाली जेव्हा मीटिंग झाली तेव्हा WCLनी सांगितलं होतं की 15 ते 1 महिन्याच्या अंदर आम्ही तो रोड करून देणार असे आश्वासन दिले. पण त्या आश्वासनांना असे त्यांनी गाजर दाखविले आणि आज 2 महिने उलटून गेले तरी रस्ता करणार नाही. त्या रस्त्यात मुख्यतः आमच्या साखरा गावावरून माउंट कार्मेलमध्ये छोटे मुलं जातात आणि त्यांना त्या रस्त्याचा पावसामध्ये खूप त्रास होतो. तसेच सिंधूला बाजारपेठ जायचं असलं तरी त्रास होतो आणि गव्हर्मेंट दवाखाना आहे तिथे पण जायला लोकांना त्रास आहे. तरी यांची WCL लक्ष देऊन नाही राहिले तरी लवकर. वेस्टर्न कोलफील्ड वणी क्षेत्राच्या कोलगाव मुंगोली या खाणीच्या विस्तारीकरणाकरता कोलगाव ते साखरा हा रस्ता सन 2018 परावर्तित करण्यात आला आणि सार्वजनिक बांधकाम विभाग वणीचा प्रमुख जिल्हा मार्ग हा खाण अधिग्रहणामध्ये 3 किलोमीटर वेकोलीच्या ताब्यात आला. तेव्हापासून त्याची देखभाल आणि दुरुस्ती हे वेकोलीची जबाबदारी आहे. मागील वर्षभरापासून कोलगाव ते कोलगाव चेकपोस्ट हा 2 किलोमीटरचा रस्ता, या रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडलेले आहे. त्यामुळे हंगाम 2025च्या पावसाळ्यामध्ये तेथील नागरिकांना, विद्यार्थ्यांना प्रचंड त्रास झाला. हातूर रस्ता दुरुस्ती झाला, परंतु त्या 2 ते 2.5 फुटाच्या खड्ड्यांमध्ये मजबूती करून डांबरीकरण करून वाहतूक योग्य रस्ता बनवायला पाहिजे, तो केला नसल्यामुळे त्या ठिकाणी शालेय बस चंद्रपूर, घुग्गुस, साखरा, शिंदोला, मुकुडबन ही बससुद्धा या ठिकाणी बंद झाली. नव्यानं या ठिकाणी मुंगोली पुलाचे निर्माण झाले आणि पूल येत्या 10-15 दिवसात सुरू होणार आहे. यासोबतच कोलगाव येथे प्राथमिक आरोग्य केंद्र आणि परिसरातील 25 गावातील नागरिक, आजारी रुग्ण, ज्येष्ठ नागरिक, गरोदर माता, दिव्यांग इत्यादीचा उपचार त्या ठिकाणी केला जातो. शिंदोला बाजारपेठ, शिंदोला माईन्स, इंग्रजी शालेय शिक्षण, सोबतच घुग्गुस आणि चंद्रपूर या ठिकाणी शालेय शिक्षण, बाजारपेठ या ठिकाणी जाण्यासाठी हा 2 किलोमीटरचा रस्ता नागरिकांसाठी अडथळा निर्माण होत आहे आणि वेकोलीच्या बेजबाबदारपणामुळे हा रस्ता दुरुस्ती करण्याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष होत आहे. माननीय जिल्हाधिकारी यवतमाळ यांच्या कोलगाव खदान जनसुनावणी 20 एप्रिल 2026ला वेकोलीकडनं आश्वासन देण्यात आलं की महिनाभरामध्ये या रस्त्याचे काम करू. आता पावसाळा जून महिना या ठिकाणी सुरू झालेला आहे, पावसाला सुरुवात होत आहे. अशा प्रसंगात त्या रस्त्याची डागडुजी नव्हे तर रस्ता
बांधकाम करून वाहतूक योग्य न झाल्यास या ठिकाणी शालेय विद्यार्थ्यांचे शैक्षणिक जीवन उद्ध्वस्त होईल. सोबतच दैनंदिन कामावर जाणारे कामगार, शेतकरी, शेतमजूर या सर्वांनाच आजारी रुग्ण या ठिकाणी त्रास होणार आहे. म्हणून वेकोलीला आमची माननीय उपविभागीय अधिकारी यांच्या वतीनं मागणी आहे की आपण तात्काळ वेकोलीला सूचना करून हा रस्त्याचं बांधकाम करण्याचं काम तात्काळ सुरू करावं. अन्यथा वेकोलीच्या कोलगाव आणि मुंगोली खदानीची कोळसा वाहतूक नाईलाजाने येथील नागरिकांना घेऊन या ठिकाणी बंद करावी लागेल. याची सुद्धा नोंद प्रशासन आणि वेकोलीने घ्यावी. चेकपोस्ट हा मार्ग दुरुस्ती व्हावा म्हणून सरपंच जनेकर कोलगाव सोबत श्री निखिलजी उपासे, ग्रामपंचायत सभासद साखरा व साखरा कोलगाव येथील नागरिक या ठिकाणी निवेदन घेऊन आले आणि ते तक्रारीची दखल माननीय उपविभागीय अधिकारी समस्येचे गांभीर्य घेऊन घेतील असा आम्हाला या ठिकाणी विश्वास आहे.